विनयपिटक 36 पान नंबर. विनयपिटक 36 पान नंबर. विनयपिटक 36 पान नंबर. विनय वचनात भिक्खूंचे नियम आहेत. दररोज पालन करण्याचे. राहणे, खाणे, फिरणे, झोपणे, उठणे, बाहेरील बीचवर, पात्र संगाटी, पायातील जोडे, अंघोळ करणे, शौच करणे, दात घासणे, जेवण करणे इत्यादी. आणि धम्मात सुतात ही विनय आहे. पण धम्मात भगवंताचे काही सूत्र लांब आहेत, ज्याला आपण दीर्घ म्हणून दीर्घ सूत्राच्या संगायनास दीर्घ निकाय म्हटले. जे सूत्र न लांब न आखूड अशा सूत्राच्या संगायनास जिम म्हणून आणि निकाय म्हणजे समूह. अर्थात आपण प्रत्येक सूत्राच्या संगायनाला निकाय म्हणू. जसे पहिले दीर्घ सूत्र दीर्घ निकाय, दुसरे मज्ज सूत्र जिम निकाय. आणि काही सूत्र मिश्रित आहेत, म्हणजे गद्य आणि पद्य असे दोन्ही सूत्राचे मिश्रण म्हणजे संयुक्त अशा समूहाच्या संगायनाला आपण संयुक्त निकाय म्हणू. तसेच काही अंकाची गिनती केल्यासारखे आहेत, म्हणजे अंकावरून धम्माच्या गुणाचे संख्याकन म्हणजे अकोत्तर. सशा सूत्राच्या संगायनाला आपण अकोत्तर म्हणजे आपल्या भाषेत उत्तर निकाय म्हणू. तर आयुष्मानो भगवंताच्या धम्माचे हे 4 समूह म्हणजेच निकाय मग मुख्य झाले आहेत. पण आयुष्मानो भगवंताने कधी सूत्राची व्याख्या केली आहे, तर कधी सूत्राची निष्पत्ती केली आहे, तर कधी धम्माला स्पष्ट मूल रूपात समजण्यासाठी काही कथा केल्या आहेत. त्याला धम्माचे पद म्हणजे धम्मपद सूत मातिका. पण काही आहेत, जसे कुशला धम्मा किंवा अकुशला धम्मा, अव्याकृत धम्मा किंवा चिंताचे विश्लेषण केले आहे. अशा सगळ्या सूत्रांना मिळून आपण खुद्दक म्हणू शकतो. अर्थात असाही एक समूह केल्यास त्याला खुद्दक निकाय म्हणता येईल. तर आयुष्मानो असे भगवंताच्या धम्मात आपण 5 भाग केले आहेत आणि तथागताच्या समूहाच्या
वाचनात या संगतीतील संगायनाचे आपण 2 भाग केले. एक भाग विनय वचन आणि दुसरा भाग 5 निकायात धम्म म्हणजे आपण तथागताच्या वाणीचे या संगीतीत 2 मोठे भाग केले आणि ते म्हणजे धम्मच विनयोच अर्थात धम्म आणि विनय यावर संगीतील सगळ्या स्थविरांनी व भिक्खू संघाने आयुष्मान आनंदाला मुक्तकंठाने साधुवाद देऊन अभिनंदन केले.